SIRचा मेसेज करेल बँक खातं रिकामं. लिंक उघडून पाहताच खात्यातून पैसे गायब. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? तुम्हाला SIRच्या नावाखाली मेसेज किंवा फोन आला असेल तर सावध व्हा, कारण तुम्हाला आलेला फोन मेसेज तुमचं बँक खातं खाली करू शकतं असा दावा करण्यात आलाय. APK फाईल पाठवून फसवणूक केली जाते. पण या दाव्यात तथ्य आहे का? कोल्हापुरातील एका डॉक्टरला अशाच प्रकारे फोन करून त्यांची तब्बल 85,000ची फसवणूक केल्याचा दावा करण्यात आलाय. पण या दाव्यात तथ्य आहे का? SIRच्या नावानं अशी फसवणूक केली जाते का? याची आम्ही पडताळणी केली. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूया. अधिकारी असल्याचा फोन केला जातो. मतदार यादीतून तुमचं नाव गहाळ होऊ नये यासाठी काही प्रक्रिया करावी लागेल असं सांगितलं जातं. APK फाईल डाउनलोड करायला सांगून फसवणूक केली जाते. अशा प्रकारे फसवलं जातं असा दावा कोल्हापुरातल्या एका डॉक्टरांनी केलाय. त्यामुळे खरंच अशा प्रकारे फसवणूक केली जाते का? सायबर फसवणूक करणाऱ्यांकडून तुम्ही भरलेल्या SIR फॉर्ममध्ये त्रुटी आहे असं सांगितलं जातंय का? याची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या प्रतिनिधींनी डॉक्टर जयंत वाटवेंचीच भेट घेतली आणि खरंच काय घडलं हे त्यांच्याकडून जाणून घेतलं. एक 5 रुपयाचं परत पेमेंट करा सांगितलं. ते पण करायला ते फेल झालं आणि 2 मिनटं थांबा, मी तुमचं करेक्शन करतो, 2 मिनटं थांबा, तुमचं करेक्शन करतो असं तो म्हणायला लागल्यावर माझ्या काहीतरी डाऊट माझा वाढला, माझ्या लक्षात आलं. आणि मग एका क्षणी मला असं वाटलं की 100% फ्रॉड आहे आणि म्हणून मी ते कॉल त्याचा कट केला. कॉल कट केल्या क्षणी दुसऱ्या क्षणी मला बँकेचा मेसेज आला की तुमच्या क्रेडिट कार्डावरनं असं एक 84,000 रुपयाचं ट्रान्झॅक्शन झालं आहे. जयंत वाटवेंची फसवणूक झाली आहे. त्यांचे 85,000 रुपये काढून घेतले. आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. SIRच्या नावानं APK फाईल पाठवून फसवणूक केली जाते. SIRच्या नावानं फोन आल्यास आधी खात्री करा. कुणीही लिंक पाठवल्यास उघडून व्यवहार करू नका. APK फाईल पाठवल्यास डाउनलोड करू नका. SIRच्या नावाखाली नागरिकांची आर्थिक फसवणूक करण्याचा हा नवा प्रकार कोल्हापुरात उघडकीस आलाय. त्यामुळं निवडणूक आयोगाच्या किंवा कोणत्याही सरकारी प्रक्रियेच्या नावानं APK फाईल आल्यास त्वरित सतर्क व्हा. आमच्या पडताळणीत SIRच्या नावाखाली आलेला मेसेज बँक खातं रिकामं करू शकतं हा दावा सत्य ठरलाय. रणजित माजगावकर, साम TV न्यूज, कोल्हापूर.